नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। धनंजय मुंडेंचे मंत्रिमंडळात वापसीसाठी जोरदार प्रयत्न। मुंडेंकडून कृषी खात्यासाठी लॉबिंग सुरू असल्याची सूत्रांची माहिती। मुंडेंकडून 2 वेळा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। माणिकराव कोकाटेंना सभागृहात रमी खेळणं होणार। कोकाटेंचं कृषी खातं जाणार। फडणवीस, अजित पवार आणि तटकरेंच्या बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती। माणिकराव कोकाटेंचं कृषी खातं बदलून दुसरं खातं मिळणार। दत्तात्रय भणेंचं क्रीडा किंवा मकरंद पाटलांचं मदत आणि पुनर्वसन खातं दिलं जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। माणिकराव कोकाटेंना नक्कीच अभय दिले। विजय घाटगे यांची प्रतिक्रिया। तर दत्ता भणे त्या पदावर बसले तर आम्ही अन्याय सहन करणार नाही, असंही केलं वक्तव्य। महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। ज्ञानेश्वरी मुंडेंनी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री यांनी आदेश दिल्याची सुरेश धस यांची माहिती। साहेबांचा शब्द म्हणजे संविधानाचा शब्द आपण मानला पाहिजे आणि आरोपी अटक होतील आणि माझ्या परिवाराला न्याय भेटेल मुख्यमंत्री साहेबांच्या हाताने मला आता म्हणजे माझं समाधान झालं आहे त्यांच्यावर। धनंजय मुंडेंच्या पुन्हा मंत्रिमंडळात येण्याच्या चर्चांवर सुरेश धस यांची टीका। अशा लोकांना मंत्रिमंडळात घेतलं तर सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, धस यांचा निशाणा। मला असं काही वाटत नाही। त्यांचा तो आटोकाट प्रयत्न चालू असेल, परंतु यांना घेतलं तर सरकारच्या वरती सुद्धा काही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत। तुम्ही काहीही करा, कसाही पैसा मिळवा, पण माणसं मारू नका। मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली तरीही परळीतून दबाव यायचा, त्यामुळे यात कोणी लक्ष देत नव्हतं। ज्ञानेश्वरी मुंडेंच्या भेटीनंतर अंबादास दानवेही स्तब्ध। प्रांजल खेवलकरांसह इतर 4 आरोपींना न्यायालयीन कोठडी। पुणे पार्टी प्रकरणात कोर्टाचा निर्णय। खेवलकरांच्या जामिनाचा मार्ग मोकळा, तर माझ्या न्यायालयावर विश्वास, रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया। प्रांजल खेवलकर यांच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट, मुलीचे फोटो दुसऱ्या आरोपीला पाठवत ऐसा माल चाहिए असा मेसेज केला। पुणे पोलिसांची कोर्टात माहिती।